सातारा जिल्ह्यातील कराड पंचायत समितीवर 65 वर्षांनंतर भाजपची सत्ता। सभापतीपदी नंदाताई यादव आणि उपसभापतीपदी अनिता वेताळ यांची निवड। सातारा पंचायत समितीवर भाजपची निर्विवाद सत्ता। सभापतीपदी महेश गाडे तर उपसभापतीपदी सुषमा जाधव यांची निवड। महेश गाडे यांच्या बाजूने 10 मतं पडली तर राष्ट्रवादीचे राहुल कापले यांना 6 मतं मिळाल्यामुळे महेश गाडे सभापतीपदी विजयी। साताऱ्याच्या जावळी पंचायत समितीमध्ये शंभूराज देसाईंना शिवेंद्रसिंह राजेंचा धक्का। सभापतीपदी भाजपचे सौरभ शिंदे ईश्वर चिठ्ठीद्वारे विजयी। उपसभापतीपदी समसमान संख्याबळ असतानाही भाजपचे गोरख महाडिक बिनविरोध। रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी अस्मिता केंद्रे यांची निवड तर उपाध्यक्षपदी विलास चाळके यांची निवड। राज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडून नावांची घोषणा। स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच रत्नागिरीच्या मंडणगड तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विराजमान। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवड जाहीर। भाजपचे प्रमोद कामत यांची अध्यक्ष तर शिवसेनेचे तुकाराम साईल यांची उपाध्यक्षपदी निवड। साताऱ्याच्या फलटण पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीचे 3 सदस्य फोडून भाजपची स्वबळावर सत्ता स्थापन। माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे डावपेच। शिवसेनेचाही 1 सदस्य भाजपनं फोडला। भाजपच्या शिवांजली भोसले फलटण पंचायत समितीच्या सभापतीपदी। राहुरी आणि बारामतीमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुका बिनविरोध होऊ द्याव्यात असं मुख्यमंत्र्यांचं आवाहन। मात्र याबाबत अजून कोणताही प्रस्ताव आला नसून मवियाच्या बैठकीमध्ये अंतिम निर्णय होणार। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची माहिती। आम्ही सुनेत्रा वहिनींविरोधात उमेदवार देणार नाही। बारामती पोटनिवडणुकीवर खासदार सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण तर मवियाची भूमिकाही तशी नाही, त्यामुळे उमेदवार देण्याचा प्रश्नच नाही, सुळेंची माहिती। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांना जिवे मारण्याची धमकी। सुरक्षेबाबत निवेदन देऊनही सरकार दुर्लक्ष करत असल्याचा अनिल परब यांचा आरोप। मुंबईतील विधानसभेमध्ये विरोधी पक्षाचे आमदार आक्रमक। अर्थसंकल्पीय अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेवेळी मंत्री अनुपस्थित असल्यामुळे विरोधकांची नाराजी। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्याकडून सभात्याग करण्याचा इशारा। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कामकाजाची पहिली महासभा। पोलिसांनी झाडाझडती घेतल्यामुळे नगरसेवक आक्रमक। महापालिकेचे सुरक्षा रक्षक असताना पोलिसांची गरज काय, तर आम्ही चोर गुंड आहोत का, शिवसेना नगरसेवक मल्लेश शेट्टींचा सवाल। अंबरनाथमध्ये आमदारांना पाठवलेल्या गुढ्या भाजपाकडून परत। सर्वसाधारण सभेमध्ये भाजपा नगरसेवकांची विकास कामं नामंजूर। शिवसेनेची सभागृहातील खेळी भाजपच्या जिव्हारी। भंडारा जिल्ह्यामध्ये रस्ता नूतनीकरणाच्या मागणीसाठी शेकडो ग्रामस्थांचं आंदोलन। काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष पवन वंजारी यांच्या नेतृत्वात दाभा वळण रस्त्यावर गावकऱ्यांचा रास्ता रोको। भाईंदर पश्चिम येथील भीमसेन जोशी रुग्णालयामध्ये मनसेचं आंदोलन। आयसीयूमध्ये 89 वर्षीय रुग्णाचा हात उंदरानं कुरतडला। यावरून मनसेचा रुग्णालय प्रशासनाला घेराव। संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मनसेची मागणी। जळगाव शहरातील शनीपेठ पोलीस ठाण्यामध्ये पोलिसांसमोरच 2 गटात तुंबळ हाणामारी। पोलिसांकडून 9 जणांवर गुन्हा दाखल तर 7 जणांना अटक। मनपाच्या कंत्राटावरून कैलास सोनवणे आणि राहुल ठाकरे या 2 गटामध्ये काल देखील हाणामारी झाल्याची माहिती। दहशतवादी संघटनांना माहिती पुरवल्याच्या आरोपावरून अटकेत असलेल्या आयान शेखची न्यायालयीन कोठडीत रवानगी। इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत असलेल्या आयान शेखला एटीएसच्या पथकानं केली होती अटक। नाशिकमध्ये म्हाडा भूखंड अपहर प्रकरणी बांधकाम व्यावसायिक सोनू मनवानी यांना अटक। या प्रकरणामध्ये 15 बड्या बांधकाम व्यावसायिकांनी शासनाची फसवणूक केल्याचं निष्पन्न। म्हाडा महसूल आणि भूमी अभिलेख विभागाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल। मुंबईच्या अंधेरीतील लॉजिस्टिक कंपनीची 2,28,00,000ची फसवणूक। कंपनीतील चार्टर्ड अकाउंटंट अहमद शेख यांच्यावर गुन्हा दाखल। इतर अधिकाऱ्यांच्या संगनमतानं आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप। कंपनीचे पैसे स्वतःसह साथीदारांच्या खात्यात वळवल्याचा आरोप। गुन्ह्याची नोंद। पिंपरी चिंचवडमध्ये 19 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या तर घटनेपूर्वी स्वतःचा मोबाईल फोन फॉर्मॅट केल्याची माहिती समोर। अथर्व विजय देशमुख असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव। पोलिसांकडून अधिक तपास सुरू। साताऱ्याच्या फलटणमध्ये आगीचं तांडव। तरडगावमध्ये 5 एकरातील गहू जळून खाक। हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यामुळे शेतकऱ्यांकडून तातडीनं मदतीची मागणी। शेतामध्ये गव्हाच्या काड्या पेटवत असताना शेजारी उभ्या गव्हाच्या पिकाला झळ लागल्यामुळे आग। धुळे शहरातील दसरा मैदान परिसरामध्ये अज्ञातांनी हातगाड्या जाळल्या। घटनेमध्ये भाजीपाल्यासह कलिंगडाचं नुकसान। हातगाड्यांवर ठेवण्यात आलेले कांदे, बटाटे, वांगी जळून खाक। भाजी विक्रेत्यांचं मोठं नुकसान। पुण्यामध्ये बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाई। 2 दिवसांच्या मोहिमेमध्ये नो पार्किंग नो हॉल्टिंग नियमांचं उल्लंघन।
जादा प्रवासी आणि भाडं नाकारणं अशा प्रकारांबद्दल 375 रिक्षा चालकांना दंड. मुलुंडमध्ये काँग्रेसचं गॅस टंचाई विरोधात जोरदार आंदोलन. कृत्रिम तुटवडा निर्माण करून सरकार भ्रष्टाचार करत असल्याचा काँग्रेस प्रवक्ते राकेश शेट्टी यांचा आरोप. गॅस टंचाई विरोधात अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन. शिरपूर तालुक्यातील भाटपुरा भागामध्ये ग्रामस्थांचं आंदोलन. रास्ता रोकोमुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी. मुंबईच्या कांदिवली पूर्वेतील अशोकनगर परिसरामध्ये घरगुती गॅस सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी. HP गॅस एजन्सीकडून नागरिकांना घरपोच गॅस मिळणार असल्याच्या सूचना. घरगुती गॅस सिलेंडरच्या खरेदीसाठी पुण्यामध्ये लांबच लांब रांगा, तर घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा नसून नागरिकांनी रांगा न लावण्याचं मुख्यमंत्र्यांनी केलं होतं आवाहन. गोंदिया जिल्ह्यामध्ये घरगुती गॅसचा काळा बाजार रोखण्यासाठी प्रशासनाकडून धाड सत्र मोहीम. पोलिसांकडून 4 दिवसामध्ये 30 गॅस सिलेंडर जप्त करत एकाला अटक. गॅसची साठवणूक केल्यास कठोर कारवाई करण्याचा प्रशासनाकडून इशारा. कांदिवलीमध्ये गॅस सिलेंडरचा काळा बाजार होत असल्याचा संशय. घरगुती गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्याची तक्रार. बुकिंग केल्यानंतरही OTP मिळूनही अनेक ग्राहकांना सिलेंडर डिलिव्हर होत नसल्याचा आरोप. बीडमध्ये हॉटेल पाठोपाठ स्वीट मार्ट चालकही अडचणीत. संबंधित वस्तूंच्या किमतीमध्ये 25% वाढ. आखाती युद्धामुळे तेल, बेसन पीठ, मैदा आणि साखरेचे दर वाढले. फरसाण, पेढे, समोसा, कचोरी आणि इतर गोड पदार्थांच्या किमतीमध्ये ही वाढ. पुण्यामध्ये गॅसच्या टंचाईमुळे तंदूर भट्टी आणि चुलींच्या मागणीत वाढ. शहरातील कुंभारवाडा परिसरामध्ये चूल खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी. हॉटेल व्यवसाय बंद होऊ नये यासाठी मालकांकडून पर्यायी मार्गांचा वापर. धुळ्यामध्ये रेशन कार्ड आणि आधार कार्ड दाखवल्यावरच सिलेंडर. कुटुंबातील एकाच व्यक्तीला मिळणार सिलेंडर. गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी प्रशासनानं उचलली पावलं. मुंबईमध्ये गॅस टंचाईचा फटका शिवभोजन केंद्राला. गोरेगाव पूर्वेमध्ये चुलीवर शिजते आहे शिवभोजन थाळी. सरकारनं शिवभोजन केंद्रांना प्राधान्यानं गॅस सिलेंडर उपलब्ध करून देण्याची मागणी. इराणचा अमेरिकेच्या तळांवर जोरदार हल्ला. इस्रायलसह आखाती देशांवर केले हल्ले. हायपरसोनिक क्षेपणास्त्र आणि ड्रोनचा वापर. UAE-मधील धफ्रामधील तळावर मोठा हल्ला. इराणकडून ताज्या हल्ल्यांमध्ये 10 फतह आणि कद्र क्षेपणास्त्रांचा वापर. युद्धामध्ये आतापर्यंत 700 क्षेपणास्त्रांचा मारा, तर 3600हून अधिक ड्रोनचा केला वापर. खार्गवरील अमेरिकेचा हल्ला जगासाठी संकट. होर्मुझ सामुद्रधुनी आणि खार्ग बेटांसंबंधी इराणचा इशारा. खार्ग हल्ल्यानंतर नवी समीकरणं पुढे येतील. होर्मुझमध्ये अमेरिकेला आमची ताकद कळली असेल. इराणची अमेरिकेवर टीका. इराणवरील हल्ल्याचा व्हिडिओ कारच्या डॅश कॅममध्ये कैद. रस्त्याच्या कडेला लागलेल्या हवाई हल्ल्यामुळे मलबा गाड्यांच्या ताफ्यावर पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल करत व्हिडिओ बनवणाऱ्या शिक्षकाचं निलंबन. मध्य प्रदेशच्या शिवपुरीमधील सरकारी शाळेतील शिक्षक साकेत पुरोहितनं LPGच्या मुद्द्यावरून केली होती पंतप्रधान मोदींची नक्कल. लग्नामध्ये रसगुल्ला खाताना घशात अडकला. 41 वर्षीय व्यक्तीचा तडफडून मृत्यू. झारखंडमधील लग्न सोहळ्यामध्ये धक्कादायक घटना. रसगुल्ला अन्न आणि श्वासनलिकेत अडकल्यामुळे उपचारादरम्यान मृत्यू. उत्तर प्रदेशच्या संभलमधील फिरोजपूर गावामध्ये माकडांना घाबरवण्यासाठी शेतकऱ्यांकडून अस्वलाचा वेश. माकडांकडून शेती पिकांचं नुकसान होत असल्यामुळे शेतकऱ्यांची अनोखी युक्ती. ओडिशाच्या कटकमध्ये रुग्णालयाला अचानक आग. ICUतील 10 रुग्णांचा मृत्यू, 5 जण गंभीर जखमी. SCB मेडिकल कॉलेजमधली घटना. मुख्यमंत्री मोहन मांझी यांनी दिली रुग्णालयाला भेट. प्रियंका चोप्राचा ऑस्करच्या रेड कार्पेटवर जलवा. निक जोन्ससोबत लावली हजेरी. यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा प्रेझेंटर म्हणून झळकणार. मायकेल B. जॉर्डनला सर्वोत्तम अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार. टिमोथी चाल्मेट आणि लिओनार्डो डिकॅप्रियो होते शर्यतीत. ऑस्कर पुरस्कारांमध्ये जेसी बकले ठरली सर्वोत्तम अभिनेत्री. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.